आणि आज प्रत्येक महापुरुषाला जातीत वाटून घेतलंय. म्हणून याचा एक कवी फार सुंदर म्हणतो बघा, मराठ्यांनी आपलंसं केलं छत्रपती शिवरायांना, दलितांनी वाटून घेतलं भारतरत्न भीमरायांना, अण्णाभाऊ आमचे मातंगाने गायली गाणी आणि आम्ही म्हणलं की धनगरांची राणी. महात्मा फुलेंना घरी न्यायला जमले सारे माळी आणि महापुरुषांची इथंच झाली होळी. म्हणजे जे शिव शाहू फुले आंबेडकर यांचं जे अथांग विचारांचा वटवृक्ष होतो ना, तो आम्ही बुडातून तोडलाय. आणि फक्त तोडला नाही तर त्याची लाकडं आम्ही वेगवेगळ्या जातीत वाटून घेतली आणि फक्त वाटून घेतली नाही तर ती लाकडं चुलीत घालून आम्ही राख केली असं म्हणायला मला वाटतं काहीच हरकत नाही. पण या महापुरुषांनी कधीच भेदाभेद केलेला नाहीये. बघा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये विसर पडला होता त्यावेळी सर्वात अगोदर महाराजांची समाधी शोधली महात्मा फुलेंनी आणि शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलाय, कुलवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवरायांचा. आणि सगळ्यात अगोदर शिवजयंतीला सुरुवात करणारे महात्मा फुले हे ओबीसी आहेत. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानले, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानले आणि ज्या मनुस्मृतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झालाय ती मनुस्मृती बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याला जाळून टाकली आणि तिथं घोषणा दिली, जय भवानी जय शिवराय. आणि ही घोषणा देणारे सुद्धा बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या प्रत्येक पत्रावर अगोदर जय शिवराय लिहिलेलं असायचं. आणि एवढंच नाही तर बाबासाहेबांनी ज्यावेळी या देशाची राज्यघटना लिहिली आणि राज्यघटना लिहून झाल्यानंतर एका पत्रकाराने बाबासाहेबांना विचारलंय की तुम्हाला राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला असेल, तुम्ही राज्यघटना नेमकं कोणाला प्रेरणास्थानी ठेवून समोर लिहिली. तेव्हा बाबासाहेब त्या पत्रकाराला उत्तर देत आहेत की मला संविधान लिहिताना जास्त त्रास झाला नाही, कारण शिवरायांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर उभं होतं. म्हणजे आजची लोकशाही जी आहे ना ती सुद्धा शिवरायांच्या स्वराज्यातून प्रेरणा घेऊन लिहिलेली आहे, हे आज आम्हाला कळणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना शाळा उभारणीसाठी कर्जाची गरज पडली म्हणून ते एका गुजराती सावकाराकडे गेले. सावकाराला कर्ज मागितलं तेव्हा सावकार त्यांना म्हणाला की कर्ज देतो, मला द्यायला काहीच अडचण नाही, तुम्ही मला ते परतही करू नका, व्याजही नको, मुद्दलही नको, फक्त माझी एक अट आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी विचारलं, सांगा तुमची काय अट आहे. तेव्हा तो सावकार म्हणतोय, माझी अट एवढीच आहे की तुमच्या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढून तिथं माझ्या बाप्पाचं नाव लावा. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील त्या सावकाराला उत्तर देत आहेत की वेळ पडली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेल पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. हे महापुरुषांचं विचारांचं नाते.